आपण रोज देवपूजा करतो, पण नकळत काही चुका करत असतो, ज्या पूजेशी नाही तर सेवा अपराधांशी संबंधित असतात. पायात जोडे घालून दर्शन, एका हाताने नमस्कार, हे सगळं देव मान्य करतो का? नमस्कार, मी अनघा. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशा चुका ज्या आपली भक्ती निष्फळ करू शकतात. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा, कारण यातील एकही गोष्ट चुकली तर आपल्या चांगल्या माहितीला तुम्ही नक्कीच मुकाल. तर ह्या चुका कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया. पायात जोडे घालून देवाचे दर्शन घेणे, देवाला नमस्कार न करता फक्त त्याचे दर्शन घेणे, देवाला एका हाताने प्रणाम करणे, डोक्यावर टोपी न घालता देवाला प्रणाम करणे, प्रदक्षिणा घालताना देवाकडे न पाहता प्रदक्षिणा घालणे, देवासमोरच झोप घेणे. एकाच खोलीत असल्यास अर्थातच क्षम्य आहे, फक्त अशा वेळी देवाकडे पाय करून झोपू नये. देवासमोर पाय पसरून बसणे, देवासमोर उभे राहून इतरांना वंदन नमस्कार करणे, देवासमोर बसून धूम्रपान करणे, अंधारात देवमूर्तीला स्पर्श करणे, गप्पा मारीत पूजा करणे, देवाला गंध व फुले वाहण्यापूर्वीच धूप दाखवणे, भस्मलेपन केल्याशिवाय किंवा कपाळी तिलक लावल्याशिवाय देवपूजा करणे, स्नान न करताच देवपूजा करणे, अभक्ष्य करून देवाची पूजा करणे, देवाला फुले वाहताना ती पालती वाहणे, निषिद्ध फुलांनी देवाची पूजा करणे, म्हणजे एखाद्या देवतेला जर एखादं फूल वर्ज्य असेल तर ते वाहून ती पूजा करणे, पूजा करीत असताना मध्येच मलमूत्र त्यागासाठी जाणे व नंतर स्नान न करताच पुन्हा पूजेला बसणे, हा एक फार मोठा अपराधच आहे. देवासमोर बसून भोजन करणे. वरील गोष्टींना सेवापराध असे नाव असून साधकाने हे अपराध कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही साधना मार्गाचे उपासक आहात आणि वरील चुका तुम्ही करत असाल तर ह्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत, तरच तुमची साधना मार्गातील प्रगती होईल. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आजच माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला तुमच्या पत्रिकेवरील मोफत मार्गदर्शन हवे असेल तर दिलेल्या क्रमांकाच्या व्हॉट्सअपवर जरूर कमेंट करा. आपली भक्ती निस्वार्थ असली तरी त्यामागे योग्य शिस्त आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही छोटीशी काळजी घ्या, आपली पूजा साधना अधिक फलदायी ठरू शकेल. जर ह्या माहितीने तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. असेच आध्यात्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ज्ञानवर्धन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.